अरे माणसा, तू नशिबाचे खेळ पाहून थकलायस का? जेव्हा एखादी स्त्री आपल्या लेकरासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करते, स्वतः उपाशी राहून आपल्या बाळाला भरवते आणि रात्रीच्या अंधारात ढसाढसा रडत मला हाक मारते ना, तेव्हा या विधात्याचं आसनही डळमळीत होतं. लक्षात ठेव, ज्या माऊलीचे हात कष्ट करून झिजले आहेत, तिच्या पाठीशी उभं राहायला या स्वामीला ब्रह्मांड सोडून धावत यावंच लागतं. अरे, मी तुझ्या कष्टाचा हिशेब ठेवून आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार स्वामी भक्त हो. आईचे कष्ट आणि तिने केलेली भक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा साक्षात देवालाही तिच्यासमोर झुकावं लागतं. आज आपण अशा माऊलीची सत्यकथा पाहणार आहोत, जिने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले. पायात चप्पल नसताना उन्हाताणात कष्ट केले आणि जेव्हा तिचे सगळे रस्ते बंद झाले, तेव्हा साक्षात अक्कलकोटाचे स्वामी समर्थ तिच्या झोपडीत कसे धावून आले, हा अंगावर काटा आणणारा अनुभव आज आपण पाहणार आहोत. जर तुम्ही आईच्या कष्टाची आणि स्वामीच्या कृपेची ही प्रचिती पहिल्यांदाच ऐकत असाल, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. हा प्रसंग आहे महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या आनंदीबाईचा. आनंदीबाईंचे पती खूप वर्षापासूनच त्यांना सोडून गेले होते. पदरात एक लहान मुलगा होता, राजू नावाचा. घरात कमावणारं दुसरं कोणीच नव्हतं. एका बाजूला गरिबी आणि दुसऱ्या बाजूला पदरात असलेला लहान मुलगा. पण आनंदीबाईंनी हार मानली नाही. त्यांच्या रोजचा दिवस पहाटे 4 वाजता सुरू व्हायचा. दुसऱ्याच्या शेतात जाऊन मजुरी करणे, उन्हाताणात दिवसभर खुरपणी करणे, डोक्यावर लाकडाचे जड भारे वाहून आणणे, हे त्यांचे रोजचे जगणे होते. उन्हाळ्यात पाय भाजायचे म्हणून पायाला साध्या गोनपाटाच्या पट्ट्या बांधून त्या शेतात काम करायच्या. हाताला खट्टे पडतील इतके हात फुटलेले, पाय फाटलेले. पण राजूच्या चेहऱ्याकडे पाहिलं की त्यांचा सगळा थकवा दूर व्हायचा. लोकांच्या घरची धुणी भांडी करून जे काही पैसे मिळायचे, त्यातून त्या राजूच्या शाळेची फी भरायच्या. अनेकदा घरात अन्न नसायचं. तेव्हा राजूने विचारले की आई, तू का जेवत नाहीस? तेव्हा आनंदीबाई पोटावर हात ठेवायच्या आणि खोटं सांगायच्या, बाळा, माझं पोट भरलंय. आज शेतात मालकीनबाईंनी जेवायला दिलं. स्वतः उपाशी राहून आपल्या लेकराला भरवणारी ती एक स्वाभिमानी माऊली होती. आणि या सगळ्या कष्टात त्यांना एकच आधार होता, त्यांच्या छोट्याशा झोपडीत असलेला स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटासा फोटो. त्या रोज रात्री स्वामींसमोर दिवा लावायच्या आणि म्हणायच्या, स्वामी राया, माझ्या कष्टाचं फळ माझ्या राजूला दे रे बाबा, त्याला खूप मोठा माणूस कर. माऊलीच्या कष्टाला देवाने फळ दिलं. राजू अभ्यासात प्रचंड हुशार निघाला. तो रात्री चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करायचा. वर्ष 2018. राजूने 12वीच्या परीक्षेत अख्ख्या तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. गावकऱ्यांनी आनंदीबाईंचे कौतुक केले. एका सुवासिनीने, एका गरीब महिलेने कष्टाने हिरा घडवला. राजूला मुंबईच्या एका मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला. पण खरी अडचण तर पुढे होती. कॉलेजची फी, पुस्तकांचा खर्च आणि राहण्याचा खर्च मिळून पहिल्याच वर्षी 1,50,000 भरणे गरजेचे होते. कॉलेजने फी भरण्यासाठी फक्त 7 दिवसांची मुदत दिली. 1.5 लाख रुपये भरून आनंदीबाईच्या डोळ्यासमोर अंधारी येईल का काय अशीच अवस्था झाली होती. त्या माऊलीने आयुष्यभर फक्त रोजचे 50 रुपये 100 रुपये पाहिले होते. ती एका आठवड्यात 1.5 लाख रुपये कुठून आणणार? त्यांनी ज्या श्रीमंतांच्या घरी वर्षानुवर्षे धुणी भांडी केली, त्यांच्याकडे पदर पसरला. त्या म्हणाल्या,
माझ्या राजूचे आयुष्य सुधारेल. मी आयुष्यभर तुमच्या घरी फुकट काम करेन, पण माझ्या मुलाला पैसे द्या. पण त्या श्रीमंतांनी, अहो आनंदीबाई, गरिबाच्या मुलांना एवढं शिकून काय करायचं, आपल्या पायरीनं राहावं असं म्हणून त्यांना हाकलून दिलं. सावकाराने सांगितलं, तुझी झोपडी घाण ठेव. पण त्या पत्र्याच्या झोपडीची किंमत 10,000ची नव्हती. 5 दिवस संपले, पण 1 रुपयाचीही सोय झाली नाही. 6व्या दिवशी रात्री आनंदीबाई शेतातून काम करून आल्या. त्यांचे हात पाय कष्टाने ठणठणत होते. घरात धान्याचा दाणा नव्हता. राजू एका कोपऱ्यात बसून रडत होता, कारण उद्या फी भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि जर उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत फी भरली नाही तर त्याचा प्रवेश रद्द होणार होता. आपल्या मुलाचे अश्रू पाहून आनंदीबाईंचे काळीज तुटत होते. त्या रात्री त्यांनी चूल पेटवली नाही. राजू भुकेल्या पोटी झोपी गेला. रात्रीचे 12 वाजले होते. आनंदीबाई स्वामींच्या फोटो समोर आल्या. आज त्यांचे डोळे कष्टाने आणि निराशेने लाल झाले होते. त्या स्वामींकडे बघून रडत रडत म्हणाल्या, स्वामी, का रे एवढी परीक्षा घेतोस माझी? माझ्या अंगात ताकद होती तोपर्यंत मी कष्ट केले, कधी आळस केला नाही, लोकांच्या शिव्या खाल्ल्या, उपाशी राहिले, पण माझ्या मुलाला कधी कमी पडू दिलं नाही. आज माझा मुलगा एवढा मोठा झाला, त्याच्या नशिबाने त्याला संधी दिली, मग पैशासाठी त्याचं आयुष्य का उद्ध्वस्त करत आहेस? लोक म्हणतात तुम्ही गरिबांचे कैवारी आहात. मग माझ्या राजूचा बळी जाताना तुम्ही गप्प का बसला आहात? जर उद्या माझ्या मुलाचं ॲडमिशन झालं नाही तर या कष्टांना काही अर्थ उरणार नाही. स्वामी, जर फीची सोय न झाली नाही तर आम्ही मायलेक याच झोपडीत जीव देऊ. मग लोकांना सांगा की तुमच्या भक्ताने कष्टाने जीव दिला. त्या रात्री आनंदीबाई स्वामींच्या चरणावर डोकं ठेवले आणि रात्रभर त्या स्वामींचे पाय पकडून तशाच जमिनीवर झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे शेवटच्या दिवशी, दुपारचे 2 वाजले होते. राजू आणि आनंदीबाई हताश होऊन बसले होते. प्रचंड ऊन पडलं होतं. जणू आभाळात विस्तव कोसळत होता. अचानक झोपडीच्या दारावर सावली पडली आणि खणखणीत भारदस्त आवाज आला, माई, खूप भूक लागली आहे, खायला काही मिळेल का? आनंदीबाई बाहेर पाहिले. दारात एक म्हातारा उभा होता. अंगावर मारलेली भगवी कफणी, डोक्यावर जुनी पगडी, हातात लाकडी काठी आणि डोळ्यात एक अथांग तेज होतं. कडक उन्हामुळे ते संपूर्ण घामाने ओले झाले होते. आनंदीबाई म्हणाल्या, बाबा, आत या, बसा. पण बाबा, माझ्या घरात आज अन्न नाही आहे, मी स्वतः उपाशी आहे. तो म्हातारा हसला आणि म्हणाला, माई, तुझ्याकडे जे असेल ते दे. देवघरापाशी बघ, कालची सुकी भाकरी असेल तर तीही चालेल. आनंदीबाईंना आठवले की काल रात्री त्यांनी स्वामींच्या नैवेद्यासाठी काढून ठेवलेला भाकरीचा एक छोटा तुकडा पाटावर तसाच होता. त्यांनी तो तुकडा आपण पाण्याच्या तांब्या त्या म्हाताऱ्याच्या हातात दिला. त्या म्हाताऱ्याने ती सुकी भाकरी अत्यंत आवडीने खाल्ली. भाकरी खाल्ल्यानंतर तो म्हातारा राजूकडे बघून म्हणाला, माई, तुझा मुलगा खूप मोठा साहेब होणार, मग तुम्ही दोघे एवढे चिंतेत का आहात? माई रडत रडत आपल्या कष्टाची आणि राजूच्या कॉलेजच्या फीची सगळी हकीकत सांगत होती. ते ऐकून तो म्हातारा खळखळून हसला आणि म्हणाला, अरे, साक्षात स्वामींच्या घरात राहून एवढ्याशा पैशांसाठी रडता? त्या समोरच्या देवाच्या पाटाखाली काय पडले ते बघा आधी. आनंदीबाई म्हणाल्या, बाबा, तिथे काही नाही आहे, मी रोज तिथे पूजा करते. पण म्हाताऱ्याने आग्रह धरला, मी सांगतोय ना, एकदा बघ तर. आनंदीबाई उठल्या आणि त्यांनी स्वामींच्या फोटोला ती लाकडी पाट बाजूला सारला आणि काय आश्चर्य, त्या पाटाच्या खाली एक जुनी कापडी पिशवी ठेवली होती. आनंदीबाईंनी ती पिशवी उचलली आणि उघडून पाहिली तर त्यांच्या डोळ्यावर त्यांचा विश्वास बसेना. त्या पिशवीत नव्या कोऱ्या नोटांचे बंडल होते. आनंदीबाईंनी थरथरत्या हाताने त्या नोटा मोजल्या. त्या अचूक 1.5 लाख रुपये होते.
1 रुपयाही कमी नाही आणि 1 रुपयाही जास्त नाही. आनंदीबाईंच्या अंगावर काटा आला आणि म्हणाल्या, बाबा, हे पैसे तुमचे आहेत का? हे इथे कुठून आले? त्यांनी विचारण्यासाठी मागे वळून पाहिले, पण संपूर्ण झोपडी रिकामी होती. तो म्हातारा तिथे नव्हता. अवघ्या 2 सेकंदात तो वृद्ध माणूस गायब झाला होता. आनंदीबाई आणि राजू धावत झोपडीच्या बाहेर आले, पण त्या रणरणत्या उन्हात दूरपर्यंत कोणीही माणूस दिसत नव्हता. तेव्हा राजू ओरडला, आई, हा बघ चमचा. त्या म्हाताऱ्याने ज्या तांब्यातून पाणी पिले होते त्या पाण्याला आणि संपूर्ण झोपडीला साक्षात अक्कलकोटाच्या चंदनाचा आणि अष्टगंधाचा दिव्य सुगंध येत होता. आनंदीबाईंना समजायला वेळ लागला नाही. त्यांच्या कष्टाची किंमत चुकवण्यासाठी आणि त्यांच्या लेकराची झोळी भरण्यासाठी साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः एका गरीब म्हाताऱ्याच्या रूपात त्यांच्या झोपडीत आले होते. राजूने त्याच दिवशी जाऊन आपली फी भरली. आज राजू इंजिनियर होणार, एका खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होता. आज आनंदीबाई जे कष्ट केले ते कष्टाचे दिवस संपले होते. त्या पत्राच्या झोपडीच्या जागी आता एक मोठा बंगला उभा राहिला होता. पण आजही त्या बंगल्याच्या मुख्य गाभाऱ्यात स्वामींचा तो जुना फोटो आणि आनंदीबाई आजही स्वामींच्या रोज साध्या भाकरीचाच नैवेद्य दाखवतात. कारण त्यांना ठाऊक आहे की त्यांचे स्वामी आजही त्या भाकरीच्या एका तुकड्यासाठी भुकेलेले आहेत. भक्त हो, एका माऊलीचे प्रामाणिक कष्ट आणि स्वामीवरील निस्सीम श्रद्धा कधीही वाया जात नाही. तुम्ही कितीही कठीण परिस्थितीचा असा, जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर स्वामी स्वतः चालत तुमच्या दारातही येशील. तुम्हाला या एका माऊलीच्या कष्टाचा आणि स्वामी कृपेचा अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि चला सर्वांनी मिळून एक जयघोष करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय.